हे नायकांचा वाडा. हा मूळ ओंकार ब्रह्मस्वरूप आहे. सर्व विश्व त्याच्यापासून उत्पन्न झाले आहे. तो भक्तांना पावतो, त्यांची संकटे दूर करतो, त्यांचे वंचित मनोरथ पूर्ण करतो. श्री गणपती, गणेश, गजानन, विनायक इत्यादी नावांनी ही देवता प्रसिद्ध असून 2,500-3 हजार वर्षापासून तिचा उल्लेख ग्रंथांमधून आढळतो. नेपाळपासून रामेश्वरपर्यंत गणपतीचे स्थान नाही, असे स्थळ नाही, एवढी अमित लोकप्रियता या देवतेला मिळाली आहे. कोणताही शुभ कार्याचा आरंभ श्री गणेशाय नमः म्हणून करतात. गणपतीची रूपे विविध प्रकारची बनलेली आहेत. 1 ते 10 मुखे, 2 ते 20 हात, हातातील आयुधांचे व इतर वस्तूंचे विविध प्रकार, नृत्य करणारी अगर, बसलेली मूर्ती, उल्लेख, सिंह, मयूर अशी भिन्न वाणी, पांढरा, पिवळा, तांबडा असे भिन्न रंग, रिद्धिसिद्धी या शक्तीसह किंवा एकाकी मूर्ती असे प्रकार पुराणातून वर्णिले आहेत. वक्रतुंड, एकदंत, कृष्ण पिंगाक्ष, गजवक्र, लंबोदर, विकटमेव, विघ्नराजेंद्र, धूमवर्ण, भालचंद्र, विनायका, गणपती, गजानन ही गणेशाची 12 नावे त्रिकाळ म्हणणे पुण्यकारक असून ती विघ्नविनाशक मानली जातात. उजव्या सोंडेच्या गणेश सिद्धिविनायक म्हणतात. गणेशास वस्त्र, चंदन व फुलेही तांबड्या रंगाची जास्त प्रिय असून त्यास 21 दुर्वा, जास्वंदीचे फूल, शमी, मोदक वाहतात. ओम गं गणपते नमः या मंत्राचा जप केल्याने ही देवता भक्तास प्रसन्न होते. मोरगावचा मोरेश्वर, सिद्धेश-टेकचा श्री सिद्धिविनायक, पालीचा श्री बल्लाळेश्वर, मडची विनायक त्या सर्व, येऊरचा श्री चिंतामणी, नैनांदीचा श्री गिरिजात्मक, ओझरचा श्री विघ्नेश्वर, रांजणगाव श्री गणपती ही सुप्रसिद्ध अष्टविनायकाची स्थाने महाराष्ट्रात आहेत. प्रसादपूर्ती श्री सिद्धिविनायक असे श्री विनायकाचे असेच एक अत्यंत जागृत देवस्थान ठाण्यापासून अगदी जवळच अंजूर या गावी आहे. इथं अंजूरमध्ये आता सध्या आपण अंजूरमध्ये आहे. पूज्य श्री मोरिया गोसावी यांचे पंतू चिंतामणी यांनी अनुग्रह करून श्री गंगाजी नाईक यांना स्वतःच्या पूजेसाठी उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक प्रसाद भेट म्हणून दिला. या प्रसादमूर्ती गणेशाचा पूर्व इतिहास अत्यंत मनोरंजक व ऐतिहासिक असून पेशवेकालीन ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित आहे. या समर्थ वचनाप्रमाणे महाराष्ट्र धर्मासाठी, राष्ट्रीय मोक्षासाठी लोकजागृतीचे आंदोलन उभारणे आवश्यक होते. इसवी सन 1535 पासून पोर्तुगीजांनी साष्टी प्रांतात धर्मछालाल व बटवा बाटवीला सुरुवात केली. इसवी सन 1580 सुमारास तर भयंकर कहर झाला होता. त्यामुळे बाळनाईक अंजूर त्याच सुमारास आले. पोर्तुगीजांच्या कहरातून या प्रांताची सुटका करण्यासाठी निंबाजी नाईकांनी फार खटपट केली. त्यांनी मदत मिळवण्याकरिता प्रल्हाद जोशी नावाचा मनुष्य संभाजी महाराजांच्याकडे पाठविला होता, पण दरम्यान छत्रपतीवरच तारून अपत्य आल्याने त्यांना यश आले नाही. त्यात इसवी सन 1718च्या दरम्यान त्यांचे निधन झाले. फिरंग्याशी मुकाबला करण्यासाठी प्रबळ राजसत्ता पाठीची असणे आवश्यक होते. म्हणून त्यांच्या 5 सुपुत्रांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला व गंगाजी त्यांचा प्रमुख बनला. या समर्थांच्या आदेशाप्रमाणे चळवळीची पराकाष्ठा करण्यापूर्वी ईश्वरी अधिष्ठानासाठी गंगाजी नाईकांनी मोरगावस जाऊन श्री सिद्धिविनायकापुढे अनुष्ठान करून त्याचा प्रसाद मिळवण्याचा निश्चय केला. श्री सिद्धिविनायक हे त्यांचे कुलदैवत. सर्व भावाचा निरोप घेऊन गंगाजी नाईक मोरगावात जाण्यास पायीच निघाले. अंजूराहून मोरगाव अंदाजे 143 मैल आहे. रस्ता डोंगर रांगातून व दरोडेखोराच्या प्रांतातून जात होता. त्यांनी बरोबर एक जुना शेला, धोतर, मुंडासे व अर्धा रुपया एवढेच बेताचे साहित्य घेतले होते. बिकट वाट व जीवावरचे संकट होते, पण त्यांना न डगमगता निर्धाराने आपल्या भावांना सांगितलं की मी देहाचा संकल्प करून जात आहे. परमेश्वराने आपले पाय दाखवून सुखाचा सोहळा महाराष्ट्र धर्माचा व महाराष्ट्र राज्याची स्थापना दाखवली तर उत्तम. ह्या जन्मी त्याची प्राप्ती झाली नाही तर पुढील जन्मी त्यांची सेवा करून हेच कार्य करीन. कार्यात यश आले तर स्वराज्याचा स्वार्थ साधत आहे, नाही तर मृत्यूनंतर परमार्थ व कीर्ती मिळत आहे. श्री समर्थांनी असाच आदेश महाराष्ट्रात केला होता. मरण हाक तोच केला. देह वाचविता वाचेना, विवेकी होऊ नये
समाजांना काय करावे? जर मरण टळत नाही तर मग मरून कीर्तिरूपाने का जगू नये? गंगाजी मोठ्या निश्चयाने व निर्धाराने अंजुराहून चिंचवड, पुणे, जाधवरावांची वाडी, वाघोली, जेजुरी या रस्त्याने मोरगावात गेले. त्यांना वाटेत अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. बेरडांनी त्यांचे सर्व देवपूजे साहित्य पैसे लुटले. वाटेत ते जेजुरीचा रस्ता चुकले. घनदाट अरण्य, वाट सापडेना काय करावे या चिंतेत असतानाच त्यांनी श्री सिद्धिविनायकाचे स्मरण केले. इतक्या आधी एक महार त्यांना भेटला व त्यांनी त्यांच्या मोरगावपर्यंत पोचते केले. त्याच्या रूपाने जणू त्यांना श्री सिद्धिविनायकच भेटला होता. मोरगावात पोचण्यास त्यांना 7 दिवस लागले. या प्रवासात त्यांनी अन्नग्रहण केले नाही व मोरगावास पोचल्यावरही सतत पुढे 14 दिवस त्यांनी देवळात निराहार उपोषण केले. अशाच रागाने परमेश्वर मिळणार नाही अशी पुजाऱ्यांनीही त्यांना हेटाळणी केली. पण गंगाजींचा निर्धार, निष्ठा व श्रद्धा अशीच होती. त्यांच्या ह्या 21 दिवसांच्या अनुष्ठानानंतर देवाने त्यांना स्वप्नात दर्शन दिले व पारणे सोडून चिंचवडला जाण्याची आज्ञा केली. स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे पारणे सोडून चिंचवडला गेले. पूज्य संत श्री मोरया गोसावी यांचे नातू नारायणदेव यांनी आपला वडील मुलगा चिंतामणी यांच्या हस्ते त्यांना अनुग्रह दिला. चिंतामणी देवाने स्वतःच्या पूजेसाठी उजव्या सोंडेचा देव श्री सिद्धिविनायक गंगाजींना प्रसाद म्हणून दिला. गंगाजींना अत्यंत आनंद आला. तृप्त मनाने प्रसन्न चिंतनाने ते अंजुरास परत आले. देवाबरोबर त्यांना एक तलवारही प्रसाद म्हणून मिळाली होती. घरी येताच त्यांनी ह्या ईश्वर कृपेचे संदेत हकीकत आपल्या भावंडांना सांगितली व पूज्य संत श्री मोरया गोसावींच्या नातवाकडून मिळालेली प्रसाद मूर्ती श्री सिद्धिविनायकाची अंजुरास प्रतिष्ठापना करून पुढील चळवळीच्या कार्याचा निर्धार घोषित केला. सगळे सोयरे मित्रपरिवार एकत्र येऊन ते कुलाब्यास कान्होजी आंग्रे यांना भेटले व त्यांना मोहिमेची सूत्रे हाती घेण्याची विनंती केली. पण त्यांनी मदत न मिळता ही वार्ता फिरंग यांच्या कानी केल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले. येथून सुटल्यावर अनेक संकटे झेलत त्यांनी साताऱ्यात बाजीराव चिमाजी अप्पा यांच्याशी संधान साधले व स्वारीची आवश्यकता व